नमस्कार. मी सामाजिक कार्यकर्ता तात्याराव भुजंग. तर मित्रांनो, आज आपण छत्रपती संभाजीनगरमधील थोडशे राजकारणाविषयी चर्चा करणार आहोत. एकेकाळी हा छत्रपती संभाजीनगर शिवसेनेचा बाल किल्ला म्हणून त्या ठिकाणी म्हटलं जात होतं आणि याची महाराष्ट्रामध्ये ओळख होती की छत्रपती संभाजीनगर हे शिवसेनेचा बाल किल्ला आहे. पण कुठेतरी 2019 पासून शिवसेना या पक्षाला उतरती कळा लागताना दिसून येत आहे. आणि याला कारणही असं आहे की 2019ला शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे साहेब यांचा पराभव MIMचे इम्तियाज जलील यांनी केला होता आणि तेव्हापासून सत्तेमध्ये परिवर्तन या छत्रपती संभाजीनगरमध्ये होताना दिसून येत आहे. आणि शिवसेना भाजपची युती असताना एकेकाळी ज्यावेळेस बाळासाहेब ठाकरे हयात होते आणि शिवसेना पक्ष त्या ठिकाणी फुटली नव्हती, एकच पक्ष त्या ठिकाणी होता. पण आता कुठेतरी एक शिंदे गट आणि उबाटा गटामुळे या पक्षाचे मतदानामध्ये विभागणी झाली असता तर या छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेचं वर्चस्व कमी होताना दिसून येत आहे. कारण याचा फायदा भाजप या ठिकाणी घेत आहे. एकेकाळी भाजप पक्ष हा शिवसेनेचा लहान बंधू म्हणून ओळख होती, पण या 2019 पासून कुठेतरी भाजप हा मोठा बंधू होताना दिसून येत आहे आणि शिवसेना हा लहान बंधू होताना दिसून येत आहे. कारण आतापर्यंत छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनाचेच वर्चस्व त्या ठिकाणी राहिलेले. जेही मोठमोठाले पद आहे, मग महानगरपालिकेचा महापौरही शिवसेनेचा असायचा, खासदारही शिवसेनेचा असायचा, त्यानंतर जिल्हा परिषदचा जिल्हाध्यक्ष सुद्धा हा भाजप आपल्या शिवसेनेचा असायचा. पण 2019 पासून ज्यावेळेस इम्तियाज जलीलनी आपले चंद्रकांत खैरे यांचा पराभव केला, त्यानंतर आता 2024-25ला जी लोकसभा झाली, या लोकसभेमध्ये पुन्हा शिवसेनेचा उमेदवार त्या ठिकाणी निवडून आला. पण भाजप आणि सेनेची युतीमध्ये हा उमेदवार या ठिकाणी निवडून आलेला आहे. त्यानंतर या महानगरपालिकाच्या निवडणुका झाल्या, तर या महानगरपालिकामध्येही त्या ठिकाणी सत्ता परिवर्तन झाले आणि शिवसेना हा छत्रपती संभाजीनगरचा बाल किल्ला म्हणून ओळख असताना या ठिकाणी भाजपचा महापौर त्या ठिकाणी झाला आणि कुठेतरी भाजपचं वर्चस्व या संभाजीनगरमध्ये वाढताना दिसून येत आहे. त्यानंतर गेल्या महिन्याभरापासून चर्चा होती की या छत्रपती संभाजीनगरचा जिल्हा परिषदचा जिल्हा अध्यक्ष कोण होईल आणि ही आतुरता 2 दिवसापूर्वी संपुष्टात आली आणि या छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा अध्यक्ष भाजपचे अविनाश गलांडे तर उपाध्यक्ष भाजपचे जितेंद्र जयस्वाल या ठिकाणी झाले. तर दोन्ही पद भाजपकडे गेले असता तर लोकांमध्ये किंवा शिवसेना आणि भाजपमध्ये युतीत दरार गेलेली आहे असं दिसून त्या ठिकाणी येत आहे. कारण शिवसेना आणि भाजपची युती असताना या युतीमध्ये मला वाटतं शिवसेनेचे 21 आणि भाजपचे 23 का 24 जिल्हा परिषद सदस्य त्या ठिकाणी निवडून आलेले आहे. तर भाजपचे उमेदवार शिवसेनेपेक्षा जास्त निवडून आल्यामुळे तरी वाटत होतं की दोन्ही पक्षाची युती असल्यामुळे भाजपचे जिल्हा अध्यक्ष हे भाजपचे होईल आणि उपाध्यक्ष शिवसेनेचे होईल किंवा 2.5 वर्षाचा फंडा या ठिकाणी राहील. पण असं न दिसता कुठेतरी असं दिसून आलं की भाजपने शिवसेनेचा विश्वासघात या ठिकाणी केलेला आहे. युतीची आश्वासन देऊन आणि ऐन टायमावर या पक्षाला सत्तेत सहभागी न करता मला वाटतं राष्ट्रवादीचे किंवा इतर पक्षाचे लोक सत्तेत सहभागी करून घेतले आणि शिवसेनेला त्यापासून सत्तेपासून दूर त्या ठिकाणी ठेवण्यात आले. ज्यावेळेस मीडियानी शिवसेनेचे नेते व सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार साहेब यांच्यासोबत मीडियाने चर्चा केली तर अब्दुल सत्तार साहेबांनी भाजपवर या ठिकाणी टीका केलेली आहे की भाजपने आमच्यासोबत गद्दारी केलेली आहे. त्यांनी जर आम्हाला सांगितलं असतं की तुम्ही तुमचं पहा आम्ही आमचं पाहतो तर आम्ही तयारीत त्या ठिकाणी राहिलो असतो. पण कुठेतरी भाजपने आम्हाला विश्वासात घेऊन आमच्या पोटात खंजीर खुपसण्याचं काम भाजपने या युतीच्या माध्यमातून केलेलं आहे. तर याचा परिणाम महाराष्ट्रातील युतीमध्ये या ठिकाणी होईल असं अब्दुल सत्तार साहेबांनी या ठिकाणी सांगितले. त्यानंतर याच मीडियाने मंत्री आमदार अतुल सावे यांच्यासोबत चर्चा केली असता, यांची मुलाखत घेतली असता तर अतुल सावे यांनी अब्दुल सत्तारवर आरोप या ठिकाणी केले की त्यांच्या मुलाला म्हणजे आमिर सत्तार यांना या छत्रपती संभाजीनगरचा जिल्हा अध्यक्ष करायचा होता, पण कुठेतरी हा डाव त्यांचा फसला
त्यामुळे ते आमच्यावर बिनबुडाचे आरोप या ठिकाणी करत आहेत. तर मित्रांनो, येणाऱ्या काळात मला वाटतं भाजपची सत्ता, भाजपचं राज्य हे वाढताना दिसून येत आहे आणि कुठेतरी शिवसेना या पक्षाचे वर्चस्व कमी कमी होताना दिसून येत आहे आणि भाजपच्या माध्यमातून अनेक छोटे मोठे पक्ष या ठिकाणी संपुष्टात आलेले आहे. अगोदर बऱ्यापैकी काँग्रेस त्यांनी संपवला, त्यानंतर जी बाळासाहेब ठाकरेची शिवसेना होती, या शिवसेनामध्ये 2 गट पाडून शिवसेनाही संपवण्याचं काम त्या ठिकाणी केले. पण कुठेतरी एकनाथजी शिंदे साहेब यांच्यावर एक मराठा चेहरा असल्यामुळे लोकांचं खूप मोठ्या प्रमाणात प्रेम होतं किंवा त्यांचं कार्य चांगलं असल्यामुळे बऱ्यापैकी शिवसेना या शिंदे गटाला लोकांनी प्राधान्य दिलं आणि त्यांना या सत्तेत टिकवून ठेवलेलं आहे. पण कुठेतरी भाजप थोडं करून इतर पक्षाचं खच्चीकरण त्या ठिकाणी करताना दिसून येत आहे आणि असाच प्रकार त्यांनी या छत्रपती संभाजीनगर मधील जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये शिवसेनेचा करताना दिसून आलेला आहे. कुठेतरी शिवसेनेलाही दाबण्याचं काम भाजप पक्ष या ठिकाणी करत आहे. तर हा राजकीय डावपेच आहे. पण मित्रांनो, असं दिसून येतं की येणाऱ्या काळात छोट्या मोठ्या पक्षाची गळचेपी भाजप पक्ष या ठिकाणी वारंवार करताना दिसून येत आहे. तर हे झालं छत्रपती संभाजीनगरच्या विषयी थोडक्यात राजकारण. पण मित्रांनो, एक दुःख या ठिकाणी वाटते की एकीकाळी छत्रपती संभाजीनगर, जुनं औरंगाबाद हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेनेचा बालकिल्ला म्हणून ओळख होती आणि छत्रपती संभाजीनगर एक चळवळीचा जिल्हा व एक शिवसेनेचा एक बालकिल्ला म्हणून ओळख होती. पण ही ओळख आता मला वाटतं 2019 पासून थोडी कमकुवत होताना चालू झालेली आहे आणि कुठेतरी ज्यांना लहान बंधू म्हणून म्हटलं जात होतं भाजपला, आज ते मोठा भाऊ म्हणून या ठिकाणी उदयास येत आहे. तर या छोट्या मोठ्या पक्षांनी किंवा शिवसेनांनी आपसात ओळखून आपलं राजकीय वर्चस्व टिकवण्यासाठी स्वतः या जे तुमच्या विचारासोबत जे छोटे मोठे पक्ष त्या ठिकाणी मिळतात त्या पक्षासोबतच युती करून निवडणूक लढवावी. कारण भाजप आता यांची केंद्रातही सत्ता आहे, राज्यातही सत्ता आहे आणि जिल्ह्यात तालुक्यातही त्यांची सत्ता त्या ठिकाणी येत आहे आणि त्यांच्याकडे साम दाम दंड भेद असल्यामुळे ते सर्व चाल या राजकारणामध्ये वापरताना दिसून येत आहे आणि मग गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत त्यांची सत्ता येताना दिसून येत आहे. मग महापौर असो, जिल्हा अध्यक्ष असो किंवा या छत्रपती संभाजीनगरमध्ये बरेच भाजपचे आमदार निवडून आलेले आहे. तर कुठेतरी भाजपचा हा बालकिल्ला म्हणून उदयास येण्यास सुरुवात होताना दिसून येत आहे. तर मित्रांनो, तर आपण आज आपल्या या छत्रपती संभाजीनगर विषयी थोडक्यात चर्चा या ठिकाणी केलेली आहे आणि येणाऱ्या काळात भाजपचाच बालकिल्ला म्हणून या जिल्ह्याची ओळख होईल असे दिसून येत आहे. धन्यवाद.